त्या दिवशी आणलेला फणस कसा पिकट टाकला नाही हे तुमच्यासोबत शेअर करायचंच राहिलं. तर आज तो पिकला होता, म्हटलं तुमच्यासोबत शेअर करूया. पहिल्यांदा ना न्यूजपेपर जे असतात ना ते 3-4 न्यूजपेपरमध्ये त्याला गुंडाळलं. त्यानंतर 2-1 बेडशीट वरतून अजून गुंडाळले आणि असंच ठेवून दिला होता. यानंतर ना 3 दिवसांनी तो पिकलेला. इतका मोठा पूर्ण पिकलेला फणस काही खाल्ला जात नाही ना, त्यामुळे मी पूर्ण पिकू दिलेला नव्हता. थोडासा तो कचरट होता, पण गोडीला अतिशय अप्रतिम असा होता. खूप गोड होता हा फणस. आता हा का पिकू दिला नाही मी जास्त, तर मला ना याच्या खूप साऱ्या रेसिपीज करायच्या आहे आणि त्या पण मी तुमच्यासोबत शेअर करेन. तर याची भाजी ना खूप छान लागते, पण याने कट करण्यासाठी मला इतका त्रास दिला ना, काही केल्या हा फणस कटच होत नव्हता. हा फणस कट करायच्या अगोदर ना आपल्याला हाताला आणि चाकूला जे आहे तेल लावून घ्यायचं आहे व्यवस्थित, नाहीतर याचा जो चिक आहे ना तो हातांना लागतो. जितकं सोपं वाटतं ना तितकं हा फणस कट करणं अजिबात सोपं नाही आहे, खूप अवघड आहे. यानंतर ना मी सर्व त्याचे गरे काढून घेतले आणि फ्रीजमध्ये अशा बॉक्समध्ये स्टोअर केले.